छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराला 2 डोळे होते. ते 2 डोळे संतांचे होते. ज्या राजसत्तेला धर्माचे डोळे आहेत ते राजसत्ता कधीही आंधळी होत नाही, अर्थात चुकीचे निर्णय घेत नाही. त्या राजसत्तेची दृष्टी ही मला वाटतं की निर्विष असते, लोकांच्या हिताची असते. आणि दुसरं, त्या धर्मसत्तेला राजसत्तेचे पाय नसतात. जसं असतो धर्मसत्ता पांगळी असते. अगदी समर्थ रामदास स्वामींपासून ते अगदी आमची पंढरपूरची वारी असेल ते पण परत बघा तुम्ही, ज्यावेळी या वारीवरती परकीय आक्रमण झाले, मुघलांचे हल्ले झाले, तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या मागे संरक्षण करता उभे होते. ज्यावेळी मला वाटतं की चाफळचं राम मंदिर असेल किंवा अन्य ठिकाणी असतील, त्यावेळी प्रत्येक वेळी छत्रपती शिवरायांकडे रसद जायची. ज्यावेळी साधू संतांवरती काही असे आरोप प्रत्यारोप झाले किंवा हल्ले झाले, त्यावेळी राजसत्तेनं मदत केली. म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी अगदी आपण महाभारतात जर गेलो, रामायणात गेलो, तर अनेक असुर संतांच्या त्या यज्ञ मंडपात त्रास द्यायचे. मग तेव्हा रामराया, लक्ष्मणजी, भरतजी ही सगळी काय करायचे, ते यज्ञ संरक्षण करायचे. म्हणजे काय, हे आता तर नाहीये, हे तेव्हापासूनच आहे. त्यामुळे संतांना संरक्षण देण्याकरता राजसत्ता सोबत असली पाहिजे. राजसत्ता धर्मसत्तेसोबत असेल तर धर्मसत्ता अत्यंत गतीने चालते. आणि जर राजसत्तेला धर्माचे डोळे असतील तर ती कधीही कोणावरती अन्याय होऊ देत नाही.